अरे बापरे, इतकी गर्दी कशासाठीच चला सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही चाललो वणीगड. तर वणीगडच्या पायथ्याशी आल्यानंतर मी सर्वात आधी 2-3 क्लिप्स काढून घेतले आणि का बरं काढले ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, कारण मला वणीगडचा पण व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायचा होता. मग क्लिप्स वगैरे काढल्यानंतर आम्ही निघालो वरती जाण्यासाठी आणि वरून तर खालचा व्ह्यू एकच नंबर दिसत होता. हे तर काहीच नाही, अजून जास्त वर गेल्यानंतर एकदम भारी दिसणार. आम्हाला पूर्ण पायऱ्या चढतो गर्दी लागली नाही, पण शेवटच्या कप्प्यात तुम्हीच पहा, इतकी गर्दी आम्हाला डायरेक्ट निघायचं मुश्किल होतं. पण तरी थोड्या वेळ धक्क्या वगैरे खात आम्ही पोहोचलो वरती आणि वरती आल्यानंतर पण तसंच जाम गर्दी. पण तरी धक्का वगैरे खात खात आम्ही लय पुढे आलेलो होतो आणि मग थोड्या वेळात दिसली ना भाऊ आई सप्तशृंगी माता. इतक्या गर्दीत दर्शन करणं म्हणजे लय मुश्किल झालेलं होतं, पण तरी सर्वांचे चांगले दर्शन झाले आणि दर्शन वगैरे करून आम्ही निघालो खाली. खाली आल्यानंतर सर्वात आधी महाप्रसाद घेतला आणि महाप्रसाद घेऊन आता जायचं होतं डायरेक्ट गाडीकडे. सर्वजण जमल्यानंतर आम्ही आलो गाडी आणि गाडीमध्ये सर्वांचे हाल कसे झाले होते हे तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट सर्वजण झोपलेले होते. मग आम्ही पण विचार केला की आता आम्ही पण झोपून जाऊ. जेव्हा आम्ही उठलो तेव्हा आम्हाला रात्र झालेली होती. मग काय सर्वजण थकून गेलेले होते म्हणून आपापल्या घरी. चला तर मग मित्रांनो, मी पण झोपतो आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा, फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.